आता थोडंसं पुढं जात असताना एक बोलेरोला धडकून, मला वाटतं हा बोलेरोच होती, एक चिमणी पडली. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज काही विशेष, तर आता सध्या मी मोरगावमध्ये आहे आणि आता सध्या वाजलेले आहेत पहाटेचे 3:30 आणि आज मला जायचंय रत्नागिरीला जायचंय एका जणासोबत. तर ते कोण आहे तुम्हाला सांगतो मी जरा वेळात. आणि कशावर जायचंय, तर टू व्हीलरवर जायचंय. तर ती टू व्हीलर कोणती आहे ते पण बघण्यासारखी गोष्ट आहे. तर आज जवळपास 300 किलोमीटरचा प्रवास मला टू व्हीलरवर करायचा आहे. हे एक वेगळंच चॅलेंज आहे माझ्यासाठी. आणि काय, कशामुळं आणि का निघालोय मी रत्नागिरीला तुम्हाला नक्कीच सांगतो. माझ्यासोबत ब्लॉग शेवटपर्यंत पहा तुम्ही. तर सध्या आमचा जो मामाचा मुलगा आहे मंथन, आपण त्याला भेटायला गेलो होतो, तो आलेला आहे. त्याच्यासोबत जायचंय रत्नागिरीला. तो आहे आपला जोडीदार सध्या, आणि तो सध्या अंघोळ करण्यासाठी गेलेला आहे. तर श्री स्वामी समर्थ म्हणूया आणि आपला जो आजचा प्रवास आहे तो चालू करूया. तर चला. तर मित्रांनो, आमच्या मंथनबाईची म्हणजे आमच्या मामाचं पोरगे माहितीच असेल कोणाकोणाला तुमच्यात, जर तुम्ही नवीन असाल तर याच्यासोबत निघालोय रत्नागिरीला. चला, तर कसं निघालोय ते काय सांगत नाही, आता थोडस पुढे जाऊन सांगतो. सध्या चला सस्पेन्स ठेवूया. तर मित्रांनो, महत्वाची गोष्ट जी आहे, आम्ही कशावरती निघालोय रत्नागिरीला, तर ती आमची ही वाली लॉर्ड प्लॅटिना सुद्धा नाही, ही जुनीवाली लॉर्ड प्लॅटिना सुद्धा नाही. तर हे हत्यार न्यायचं आहे आम्हाला रत्नागिरीला. बाहेर घेऊन दाखवत तुम्हाला सगळं हत्यार. नाव बघा हत्यारच. हेच तर खरं चॅलेंज आहे. तर हीच ती द लॉर्ड स्कूटी पेप्ट. तर हिला रत्नागिरीला का न्यायची, तर तुम्हाला माहीतच असेल, आमची मोठी बहीण रत्नागिरीला आहे. तर तिला हॉस्पिटल थोडंसं लांब आहे, सारखं हॉस्पिटलला राऊंड होत आहेत तिचे. तिला या गाडीची गरज आहे. घरचे म्हणले ट्रान्सपोर्टने पाठवून देऊ, पण मी म्हणलं तुमचं पोरग आहे ना, कशाला टेन्शन घेताय तुम्ही. मला थोडंसं आहे बरं का किडा. तर जाऊयात. कसं होणार आहे म्हणतात, जमल का? बघू आता पुढे. तर प्रवासाला सुरुवात करू आपण. तर पहिला आप्पांचा चहा पिऊ, आपला मोरगावचा सुप्रसिद्ध आप्पांचा चहा पिऊ आणि मग निघू. चला. पैकी चहा. तर आप्पांच्या चहासोबत एक सुंदर अशी सुरुवात केल्यानंतर आपण रत्नागिरीच्या दिशेकडे निघालेलो आहे, रवाना झालेलो आहे. तर गाडीची फायरिंग बघायची का तुम्हाला? हो का, गाडीची फायरिंग. नाद करते काय? चलो. मित्रांनो, नॉनस्टॉप 142 किलोमीटर आलेलो आहे. कुठंच गाडी थांबवलेली नाही. तिथं थोडासा मंथन भाऊ म्हणला पाय दुखायला लागला, वेळेस 10-15 मिनटं थांबू, म्हणून आता सध्या थांबलो. 142 किलोमीटर नॉनस्टॉप गाडी चालवली सध्या मी. आता आणखीन 125 किलोमीटर जायचे. रत्नागिरीतनं 125 किलोमीटर आहे. कराड क्रॉस केले आणि आता वाजल्यात 7. आता थोडासा नाश्ता बिष्टा पण करूयात आणि नाश्ता वगैरे केल्यानंतर मग जाऊयात. पण विषय काय झाला माहिती आहे का, आमची बहिणाबाईच नाही रत्नागिरीमध्ये. बहीण गेली मुंबईला मामापाशी, तिला 2 दिवस सुट्टी होती. आता फक्त गाडी ठेवायची आणि रिटर्न यायची आपल्याला, बस. बाकी काहीच काम नाही.
तर जाऊन द्या, बहिणीला भेटलो असतो पण आता तिला पण भेटता यायचं नाही. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. चला, रत्नागिरीला जायचं म्हणून काल रात्री टाकी फुल केली होती. काल रात्रीची टाकी फुल केली होती. अख्खं 420 रुपयाचं पेट्रोल बसलं होतं आणि आधीपासून थोडंफार होतं. तर आता जवळपास 146 किलोमीटर आल्यानंतर ह्या मागच्या पंपावरती पेट्रोल टाकलं. आत्ता सुद्धा 410 रुपयाचं पेट्रोल बसलेलं आहे. टाकी फुल केली. तर आता आणखीन 125 किलोमीटर जायचं आहे. म्हणजे आता काय पेट्रोल टाकायची गरज नाही. एवढंच काही लय भेटलेलं नाही आपल्याला. हिच्याकडून अपेक्षा तरी काय करणार. ठीक आहे, काय विषय नाही. बहिणीला वापरण्यापुरती चांगली गाडी आहे. चला जाऊयात. काय सोड ना दिला बाई, कसली आहे सोड. आडवा करा, आडवा चल तिकडं पुढं, चल बंद कर केलं. तर मित्रांनो, आता थोडंसं पुढं जात असताना एक बोलेरोला धडकून, मला हा बोलेरोच होती, एक चिमणी पडली. चिमणी म्हणजे कोणता तरी पक्षी, आपल्याला नाव नाही माहीत, पण आता ते हाय जिवंत आहे. डोळे बंद केल्यात, पाणी पाजलं त्याला आता तिकडं पलीकडं. आता काय माहिती ह्याचा विषय होतो, उडणार आहे का नाही. जिवंत आहे पण डोळं बंद केलेत. बघू उडतंय काय आता, काय माहित. नाश्ता करूयात आता, डोसा वगैरे खाऊयात. चला चला आतमध्ये, मस्त मिसळ खाऊयात आता. मंथन बाई खांदावून वगैरे करून झालेला आहे. एकदम छान मिसळ वगैरे खाल्ली, कोल्ड्रिंक्स पिली, फंटा प्याला. तर जाऊयात आता डायरेक्ट नॉनस्टॉप रत्नागिरी. तर मित्रांनो, मागच्या वेळेस इथं कलिंगड खाण्यासाठी थांबलो होतो आम्ही. मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा, त्यावेळेस ह्या भिंती काय नव्हत्या, फक्त एवढं फाउंडेशन होतं. मस्त सावलीमध्ये कलिंगड खाल्ला आम्ही. ओकेमध्ये एक आठवण आहे, आठवण. मित्रांनो, मी सध्या रत्नागिरीमध्ये पहाटे बीचला पोचलेलो आहे. छान आहे बीच, गर्दी कमी आहे इथं उन्हामुळं. हा, गर्दी कमीच आहे. आताशी 11 वाजल्यात. तर विषय काय झाला, बहीण नाही आहे, मुंबईला गेली मामाकडे. त्यामुळे आता मी डायरेक्ट रूमला गेलो ना तिच्या, तिथं चावी ठेवणार तिच्या रूममेटपाशी आणि डायरेक्ट रिटर्न मोरगावकडे कल्टी मारायची, थांबायचं नाही. बहीण असती तर समजा थांबलो असतो, पण म्हणलं आता आलो आहेस तर एखादा अर्धा बीच फिरवाव. त्या सरांना वेळेस थोडा फोटोशूट रेला बिला काढायच्यात, त्याच्यामुळं आलेलं आहे. चला भाट्टे बीच. हानुड्या तर बाई लोक, आपला भाट्टे बीच फिरून झालेला आहे. पाण्यात जरा वेळ खेळलो, भिजलो काय नाही, कपडे काय आणले नाहीत. आता दीदीच्या रूमला जाऊन गाडीची चावी तिथं समर्पित करून टाकायची आणि पहिलं मोरगावकडे निघायचं. कुठली गाडी गावती त्या ह्यानी निघायचं. तर ह्या सरांना फोटोशूट करायचा होता. वाईस फोटो बिटो काढल्यात सरांचं, काय विषय नाही. तर जाऊया आता डायरेक्ट. चला, बहिणीच्या बिल्डिंगमध्ये पोचलेलो आहे. तर चावी द्यायची आणि कल्टी मारायची, संपला विषय. काय ते दाखव जरा. याकुल नुसतं 3 बॉटल याकुल संपवलेत आतापर्यंत. याकुल नाही, ते अमूल कूल दूध आहे. इकडे दाखव, मला दाखव. इकडे अजून एक आहे याकुल, त्यांनी 3 संपवले. हे माझं एकच आहे. कॉफी आहे, मी नुसतं गटागट रमतो ते फुल.
रापरूप माझं खुलतच नाही आता. एक रत्नागिरीच्या बस स्टँडवर आलोय खरं, पण बस काय गावाना आम्हाला, कसलीच पुण्याची गावाना, कुठलीच गावाना, खंडाळ्याची गावाना, वाईची गावाना. आता काय करायचं कोणास ठाऊक. मित्रांनो, विषय काय झाला माहितीये का, आम्ही इथं आलोय 12:30 वाजता आणि आम्हाला सातारा गाडी भेटली 2 वाजता. बरं सातारा गाडी तरी भेटली. आता 2 वाजल्या तर साताऱ्याला पोहोचाय किती वाजता कोणास ठाऊक. साताराच्या पुढे आणखी लय जायचंय आम्हाला. बघू आता काय होतंय. गाडी भेटली ते महत्वाचं आता. तर मित्रांनो, माझा फोन स्विच ऑफ झालेला होता, त्याच्यामुळं ब्लॉग काय बनवता आला नाही. नंतर आता खंडाळमध्ये आहे मी. तिथं येऊन या ठिकाणी एका पान शॉपवर फोन चार्जिंगला लावला आणि खूप जास्त ट्रॅफिक असल्यामुळे गाडीसुद्धा लेट पोचली. तर आता इथनं अनेक मोरगाव 50 किलोमीटर आहे. तर शुभम बाईला आणि किसना बाईला बोलावले घ्यायला. त्यांची वाट बघतोय आता सध्या, थोड्या वेळात येतील ते. डन. तर मित्रांनो, खूप जास्त वाट बघितल्यानंतर शुभमबाई आणि किसनाबाई आलेले आहेत आम्हाला घ्यायला, 4 व्हीलरमध्ये घ्यायला आल्यात. तर थँक्यू व्हेरी मच. मित्र असावे तर असे दिसतात का, दिसतात. मित्रांनो, आज हा आहे डे 2. तर काल रात्री ब्लॉग मी संपवला नाही आणि आत्ता माझ्या ध्यानात आलं. इथं किसनाबाईपाशी आलो होतं थोडंसं बसायला, याच्यापाशी काम होतं थोडं. आत्ता ध्यानात आलं याला कालचा ब्लॉगच संपवला नाही. तर आता ब्लॉग मी संपवतो. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब मारा, कमेंट करा चांगल्या चांगल्या. तुम्हाला काय करायचं ते करा, पण सपोर्ट करा. समजले का? तर आज या ठिकाणी मी माझा ब्लॉग संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. तर मित्रांनो, मी निघालेलो आहे 300 किलोमीटर लांब या गाडीवरती.